लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. जय गजानन माऊली. आज शेगावच्या संत श्री गजानन महाराजांचा 148वा प्रगट दिन उत्सव आणि आपण बघू शकतो की शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे. आज दिवसभर लाखो भाविक शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये समाधी दर्शनासाठी गर्दी करणार आहेत. कालपासनं गजानन महाराजांचं मंदिर भाविकांसाठी 24 तास खुलं ठेवण्यात आलेलं आहे आणि आत्ताची परिस्थिती पाहिली तर जवळपास 6 तासांचा अवधी जो आहे तो समाधी दर्शनासाठी लागत आहे आणि श्रीमुख दर्शनासाठी जवळपास 1 तासाचा अवधी हा लागत आहे. आज दिवसभर भाविकांची मोठी गर्दी या मंदिर परिसरामध्ये असणार आहे. राज्यभरातून भाविक शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आज प्रगट दिन उत्सवानिमित्त आलेले आहेत आणि आज दिवसभर मोठी गर्दी असणार आहे. काही भाविक आपल्यासोबत आहेत. नेमके कुठून आलेत, काय आलेत, काय नेमकी त्यांची भावना आहे? काही काय सांगाल, तुम्ही कुठून आलात, काय भावना आहे तुमची? आलो. आमची भावना अशी काही नाही, समाधान मिळतं इथे आल्यावरती आणि ते जाणतात त्यांच्याकडे काही मागायला लागत नाही. ते इथे भूमीत आलं तरी त्यांना बस होतं. दरवर्षी येता तुम्ही? हो, आम्ही दरवर्षी येतो. दादा काय सांगाल, तुम्ही कधीपासून येता? आज प्रगट दिन उत्सव आहे, या ठिकाणी आल्यानंतर काय नेमकं मनाचं समाधान वाटतं? हां, आमची पायीवारी असते. आम्ही कळमनुरी हिंगोली जिल्हा इथून आलो आहे. कालपासून पायी निघालो होतो. आज मध्यरात्री या ठिकाणी पोहोचलो आणि येऊन दर्शनासाठी रांगेमध्ये लागलो. तर उत्साह अतिशय चांगला आहे. प्रवासामध्ये म्हणजे हजारो जण आम्ही पैदल येत होतो, तर कुठलीही कुणाची गैरसोय झालेली नाही आहे. अंधार असू दे किंवा रस्त्यामध्ये कुठलीही अडचण कोणाला आलेली नाही आहे. रस्त्यामध्ये खूप साऱ्या सेवेकरांनी त्यांच्या चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था केलेली होती. इथं आल्यावरही इथलच्याही सेवेकरांनी अतिशय उत्तम व्यवस्था केलेली आहे पायवारी करणाऱ्याची. इथं आल्याच्या नंतर जो दर्शन घेतलं तर कालचा आलेला जो पूर्ण जो काही थकवा असतो तो थकवा सगळा इथून निघून जातो. माऊलीच्या मुखाकडे पाहिलं तर एक वेगळा आनंद प्राप्त होतो आणि असाच आनंद दरवर्षी आम्ही असा घेत असतो. नक्कीच. तर हे होते भाविक. राज्यभरातून भाविक जे आहेत आज प्रगट दिन उत्सवानिमित्त शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये येत असतात आणि आज दिवसभर जी आहे ती मोठी गर्दी मंदिर परिसरामध्ये गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी होणार आहे. एकंदरीत पाहिलं तर भाविकांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो ओसंडून वाहत आहे. परिसरामध्ये धार्मिक वातावरण सुद्धा, भक्तिमय वातावरण सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, शेगाव, बुलढाणा. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.